नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ब्लॉग्स विथ प्रतीक्षामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज खूप दिवसांनी आपला ट्रॅव्हल ब्लॉग येतोय। आजचा प्लॅन हा खरं तर आरके बीचला जाण्याचाच होता, पण आपण प्रत्येक वेळी जे ठरवतो ते होईलच असं नसतं, तसंच काहीसा म्हणण्याचा आजचा दिवस होता। कारण घरातून निघताना उशीर झाल्याने आज सनसेट पाहायला मिळणार नाही याची खंत होतीच। तिथे गेल्यानंतर समर स्पेशल एक्झिबिशन लागले असं कळालं। मग हे कळताच आम्ही आमचा कार्यक्रम बदलून लगेच समर एक्झिबिशन बघण्याचा प्रोग्राम केला। या एक्झिबिशनच्या सुरुवातीलाच हा महाकाय असा मासा आमच्या स्वागतासाठी ठेवला होता। याला हाय हॅलो नमस्ते करत आम्ही आत शिरलो। मला पुढे जाताना पाहून आयुषने माझ्या मी विदाऊट तिकीट तर आत नाही ना झालेली याची खात्री करून घेतली। इथे सुरुवातीलाच ॲक्वेरियम पाहायला मिळाला। या ॲक्वेरियममध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे मासे पाहायला मिळाले। हे मासे पाहत पाहत कधी समुद्राच्या तळाशी आलो हे कळलंच नाही। म्हणजे हे ॲक्वेरियम त्यांनी इतक्या छान पद्धतीने केलं होतं की खरंच आपण ह्या समुद्राच्या तळाशी जाऊनच मासे पाहत असो अशीच फिलिंग होती ही। इतके कलरफुल आणि मोठे खूप मासे जवळून पाहायला मिळाल्यामुळे आयुष खूपच खुश झाला होता। हे मासे एका ठिकाणी स्तब्ध असल्यामुळे फोटो फ्रेम पाहतोय की काय असंच वाटत होतं। इतक्या सुंदर माशांना पाहिल्यानंतर पुढे प्राण्यांसाठीही वेगळं संग्रहालय होतं। या प्राणी संग्रहालयात नाना तऱ्हाचे प्राणी पाहायला मिळाले। सुरुवात ससा इतका सुंदर होता, त्याची तारीफ आम्ही करताच हे पांढरे तात्या तोंड पुढे सरसावत आमच्याजवळ आले की मीही तितकाच सुंदर आहे। तेवढ्यात त्याचे मालक म्हणाले, तुम्ही ह्याला हातात घेऊ शकता, पण माझं धाडस काही त्याला गोंजरण्याच्या पुढे जाऊ शकलं नाही। माझी अशी हालत पाहिल्यानंतर इथल्या एका लहान मुलाने या पांढऱ्या तात्यांच्या भावकीलाच डोक्यावर घेऊन मिरवलं। पण आम्ही अशी वजनदार भावकी बघितल्यानंतर त्याला लांबूनच रामराम ठोकून तिथून निघालो। पुढे गेल्यानंतर न ऐकलेले न पाहिलेले असे वेगवेगळे सुंदर प्राणी पाहायला मिळाले।
पोपट, चिमणी, बदक असे अनेक प्राणी पक्षी पाहायला मिळाले, तेही कलरफुल. सर्व पाहिल्यानंतर आम्ही सरळ बाहेरच्या दिशेने निघत होतो, पण तितक्यात शहामृग दादांनी आम्हाला सेल्फी काढण्यासाठी बोलवून घेतलं. सेल्फी काढून झाल्यानंतर शहामृग दादांना पुन्हा येतो असं म्हणत तिथून निघालो, पण त्याच्या पुढे गेल्यानंतर खतरो के खिलाडी असा गेम आमच्यासाठी चालू झाला. मी याला खतरो के खिलाडी नाव का दिलं असेल हे माझ्याप्रमाणे अनेक पालकांना कळालंच असेल. इतके कलरफुल आणि इतक्या व्हरायटी पाहिल्यानंतर मुलांना जे अडवायला लागतं त्याच्यासाठी खतरो के खिलाडीच बनावं लागतं. प्रत्येक स्टॉलमध्ये वेगळी व्हरायटी आणि खूप छान सुंदर अशी भांडी ठेवलेली होती. काही काचेची, काही चिनी मातीची, काही वेगवेगळी, असे एक ना अनेक प्रकार होते. घरात लागणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या वस्तूपासून ते अगदी शोपीसपर्यंत सर्व काही इथे अवेलेबल होतं. खतरो के खिलाडीवाला गेम हा तर इथून सुरू होतो, कारण आयुष्मानसोबत हा गेम खेळणं खूपच डेंजर होतं. आणि हा गेम खेळल्यानंतर याच्या पुढे असलेले जे गेम होते त्यात काही रस नव्हता आम्हाला. लहान मुलांसाठी हे एक्झिबिशन, हा मेळा हा परभणीचाच असतो. तुम्ही कोणता अटेंड केला आहे का समरमधला स्पेशल असा एक्झिबिशन? हे एक्झिबिशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. यानंतर आम्ही जेवण्यासाठी इथे एक पॉप्युलर असलेल्या लड्डू गोपाल शॉपमध्ये इथला स्पेशल असा पनीर कुलचा आणि छोले खाण्यासाठी गेलो होतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा. नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूच, पण तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि नेहमी हसत आनंद जीवन जगा. धन्यवाद.